पूर्वीचा काळ काय मस्त होता नाही. शाळेत जायचं, घरी यायचं, भरपूर जेवण करायचं आणि भरपूर खेळायचं. खेळ पण कोणते? विटी दांडू, पकडापकडी, आंधळी कोशिंबीर, मामाचं पत्र हरवलं आणि ते कुणाला सापडलं यासारखे खेळ असायचे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागले की आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या तोडायच्या, चिंचा तोडायच्या आणि त्या जमा करून एकत्र बसून सर्वांनी मिळून खायच्या. पूर्वीच्या काळात शाळेचं ओझही कमी होतं, विषयही कमी होते आणि शाळेच्या वेळाही कमी होत्या. त्यामुळे भरपूर वेळ मिळायचा गुडघे फोडायला, म्हणजेच मैदानी खेळ खेळायला. रविवारी सकाळी असं वाटायचं कधी एकदा उजाडतं आणि मी कधी एकदा टीव्ही पुढे जाऊन बसतो असं वाटायचं. त्या काळी रामायण, महाभारत यासारख्या मालिका लागायच्या आणि त्या फक्त रविवारच्याच असायच्या. आणि या मालिका बघून बघून पुढच्या आठवड्यात या पुढे काय होईल या विचारात पूर्ण आठवडा निघून जायचा. मंडळी, रामायण महाभारत बघत बघत मोठं झालो. काळ इतक्या लवकर बदलेल आणि जग हे इतक्या लवकर बदलेल, लहानापासून मोठ्यापर्यंत इतक्या लवकर बदलेल, हे सगळे इतक्या लवकर झालं की काही समजलंच नाही. पण हो मंडळी, काळ इतक्या लवकर बदललाय आणि तोही इतक्या जलद गतीने. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटनी पार आपल्या समाजाची कायापालटच केली आहे. तर मंडळी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटचं महत्त्व माणसाच्या जीवनात जेवढं चांगलं आहे तेवढंच घातकी आहे आणि याचा परिणाम माणसाच्या जीवनावर कसा होईल तेही आपण ह्या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. मंडळी, आता बोलू आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटने आपल्या नोकऱ्यांचं नेमकं काय होणार. खरं तर ज्या लोकांकडे स्किल नसेल किंवा ज्या लोकांकडे स्किलचा अभाव असेल तशी त्यांना येणारी वेळ तशी कठीणच ठरणार आहे. म्हणून आता 8वी आणि 9वी मध्ये शिकत असलेल्या मुलांना कोडिंग आणि डिकोडिंगचे वर्ग घेतले जात आहेत आणि आता अर्लीमध्ये 80 वय असलेल्या लोकांचा उमेदीचा काळ संपुष्टात येणार आहे आणि अजून काही वर्षांनी ते त्यांच्या नातवंडाला त्यांच्या अंगाखांद्यावरून खेळवत त्या त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी सांगतील, तेव्हा त्यांना त्या गोष्टी दंतकथा वाटायला लागतील. आताच काही ताजं उदाहरण घ्या. कोरोनामुळे सगळीकडे हाहाकार माजला होता आणि त्यात काय काय झाले हे तुम्हाला माहीतच असेल आणि त्याच आठवणी तुमच्या मनात कायम ताज्या राहतील. आपण सगळ्यांनी चीनला शिव्याशाप तर खूप दिल्या. काम बंद, शाळा बंद, हातावरचे पोट असणाऱ्यांचे तर खायप्यायचे वांदे झाले होते. नेमकं उन्हाळ्याच्या सुट्ट्या परिवारासोबत किंवा मित्रासोबत बाहेर फिरायला जायचं तेही नाही. घरात बसून राहायचं आणि लॉकडाऊन कधी संपतंय याचा विचार करत गप्पा मारत चांगलाच खेळ रंगायचा. मानते की आपले आणि आपल्या परिचयातील बरेच लोक या लाटेत मरण पावले. धडधाकट असताना सुद्धा किंवा कोणताही आजार नसताना या लाटेत मृत्युमुखी पडले. पण त्यातच एक पॉझिटिव्ह साइड होती. ती कशी विसरून चालेल? ती होती सर्वत्र शांतता, ध्वनी प्रदूषण नाही, हवा प्रदूषण नाही. कोरोना काळात वर्तमानपत्र सुद्धा बंद झाले होते. पण स्वतःचा या कोरोनापासून कसा बचाव करायचा हे आपल्याला बातम्यामधून आणि काही विशेष कार्यक्रमाद्वारे डॉक्टर्स आपल्याला कसे समजावून सांगू शकले असते. जेव्हा वर्तमानपत्र बंद झाले तेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंटरनेटने ई न्यूज ही संकल्पना पुन्हा एकदा प्रखरतेने अस्तित्वात आणून दिली. जिथे तिथे पोलीस ड्रोनच्या सहाय्याने नियम तोडणाऱ्यावर लक्ष ठेवून होते, शासन करत होते आणि दुसरीकडेच ह्या ड्रोनच्या सहाय्याने घरोघरी औषधाची मदत ही पुरवली जात होती. आणि हा ड्रोन दुसरा तिसरा कोणी नसून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटचाच एक भाग आहे. त्याच सायन्स आणि टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला कोरोनावर उपाय म्हणून घरपोच औषधे दिली आणि आपले जीव वाचवले. ह्याच AI ने मोबाईल ॲपद्वारे काही अत्यावश्यक सॉफ्टवेअरद्वारे शाळेच्या मुलांचा अभ्यासही घेतला. शाळेत न जाता घरी बसूनच ह्याच AI ने सॉफ्टवेअर शाळा भरवल्या, ऑफिसच्या मीटिंग ही भरवल्या. वर्क फ्रॉम होम, स्टडी फ्रॉम होम ही संकल्पना सोपी झाली ती फक्त आणि फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्या सॉफ्टवेअरमुळे. मंडळी, लॉकडाऊन हे चांगले की वाईट, सुखद अनुभव की दुःखद, नफा की नुकसान यावर एक चांगली मस्त डेबिट सुद्धा होऊ शकते. मानते की ह्या काळात लोक खूप हातात झाले, उपासमार झाली, काहींचे जीव गेले, नोकऱ्या गेल्या. पण लॉकडाऊन हा विषय आजचा आपला विषय नाही मंडळी. जसं लॉकडाऊन चांगलं की वाईट तसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोट हे चांगले की वाईट हा पण झाला एक डेबिटचाच विषय. विचार करा, पुढच्या आयुष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिवाय काही शक्य आहे का? चांगले की वाईट हे तुम्हीच ठरवा. पण ह्या दोन्ही बाजू तुमच्या समोर सोप्या पद्धतीने कशा मांडता येतील हाच माझा प्रयत्न असेल. पण जर आपण आपल्या पुढच्या पिढीला आपण आजपासून येणाऱ्या उद्यासाठी तयार केलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स हे विषय अजूनही खूप जॉब्स ऑपॉर्च्युनिटीज आणू शकतील. त्यासाठी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उभारले जातील, नवनवीन कोर्सेस शाळांमध्ये उभारले जातील. AI मुळे खरंच ही दुनिया बदलत चालली आहे. आजपर्यंत फोटोशॉपमध्ये बनवली जाणारी खोटी फोटो खरी बनवायला खूप वेळ जात होता.
पण आज हे काम फक्त एका क्लिकवर होऊ शकते. जर तुमचा चेहरा हसरा दाखवायचा असेल तर फक्त एका क्लिकवर तुम्ही तुमचा चेहरा हसरा दाखवू शकता. जर तुमच्या केसाची हेअरस्टाईल बदलायची असेल तर फक्त एका क्लिकवर तुमचे केस लांब करू शकता आणि एका क्लिकवर तुमचे केस छोटे करू शकता. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमचे फोटो एक्सपांड करू शकता. एआयच्या मदतीने तुम्ही तुमचा आवाजही बदलू शकता. आताच्या काळात असं काहीच राहिलं नाही की ते एआय करू शकत नाही. आता आपण बघितले की एआय जितके आपल्यासाठी फायदेशीर आहे तितकेच ते पुढे आपल्याला घातकही ठरू शकते. सगळ्यात पहिल्यांदा खतरा नोकऱ्यासाठी आहे. खरं तर या गोष्टीची भीती आहे की एआय टेक्नॉलॉजी खरंच एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करते म्हटल्यावर भरपूर लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत आणि खरंच ही गोष्ट खरी ठरली आहे. तुम्ही बघता जेव्हा स्मार्टफोन आले तेव्हा लँडलाईन ऑपरेटिंग करणाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. जेव्हा गाड्या आल्या तेव्हा घोडागाडी चालवण्याचा धंदा बंद पडला. जेव्हा एटीएम आले तेव्हा बँकामधील ट्रान्झॅक्शन करणाऱ्यांच्या म्हणजेच बँक टेलरच्या नोकऱ्या गेल्या. तसेच ऑनलाईन वेबसाईट्स आल्यामुळे बुकिंग क्लर्कच्या नोकऱ्या गेल्या. इंडस्ट्रियल रोबोटच्या येण्याने कंपनीज मधल्या अनेक कामगारांच्या नोकऱ्या गेल्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो हा खतरा आहे हा सगळ्या संकटापेक्षा मोठा आहे. यामागे दोन कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचा असर एकाच फील्डमध्ये दिसत नसून तो अनेक फील्डमध्ये दिसणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे क्रिएटिव्ह लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. दुसरं कारण हे आहे की ज्या क्षेत्रात एआय टेक्नॉलॉजीचा असर बघायला मिळेल त्या क्षेत्रातल्या नोकऱ्या जाणार आहेत. हे ऐकून तुम्हाला भीतीही वाटेल, पण एआय टेक्नॉलॉजीमुळे जेवढ्या नोकऱ्या जातील तेवढ्याच नोकऱ्या एआय टेक्नॉलॉजीमुळे भरपूर येतील. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या फ्युचर ऑफ जॉब रिपोर्टच्या 2020 अनुसार 2025 पर्यंत 85 मिलियन नोकऱ्या निघून जातील. पण ह्याच रिपोर्टमध्ये हेही म्हटलं आहे की 97 मिलियन नोकऱ्या क्रिएट पण होतील. तर मंडळी, शेवटी आपण एवढंच म्हणू शकतो की एआय टेक्नॉलॉजी जेवढी आपल्यासाठी चांगली आहे तेवढी आपल्यासाठी पुढे घातकही ठरू शकते.